ब्लेझरची कॉलर असते तर त्या टाइप मध्ये ही कॉलर आहे. कॉलर पासून खालीपर्यंत आणि पूर्ण असं वर्क आहे. आणि हा ड्रेस मी जानेवारीत वेअर करणार आहे. जानेवारीत एक स्पेशल ओकेजन आहे, एक स्पेशल गोष्ट आहे जी तुम्हाला लवकरच कळेल काय ते. त्यावेळी मी हा ड्रेस घालणार आहे. खूप सुंदर असं काम आहे याच्यावर केलेलं. मस्त ड्रेस आहे हा. समोर अशी प्रिंट आहे आणि प्रिंटलाच असं थोडंसं वर्क पण आहे, मिरर वर्क वगैरे हे असं या प्रकारचं वर्क पण आहे. इथे तुम्ही बघू शकता छान असं वर्क आहे, मिरर वगैरे लावलेले आहेत. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली आहे आणि नेहमीप्रमाणे आता टिफिन बनवण्याचं काम चालू झालेलं आहे. तर आज टिफिनला त्रिशाला आणि राजेशला गवारची सुकी भाजी आणि पोळी असं देणार आहे. आणि इथे बघू शकता टिफिन रेडी केलेला आहे त्रिशाचा मी, आणि बॉटल पण भरून ठेवली आहे. आणि त्रिशा इकडे रोज सकाळी डिंकाचा लाडू खाऊन मग जात असते स्कूलला. सो तिचं ते चालू आहे. आणि राजेशचा पण टिफिन पॅक केलेला आहे. ते झाल्यानंतर मी लगेच घरातला आवरायला घेते. आणि तुम्ही बघू शकता सकाळी घरात खूप पसारा झालेला असतो, कारण हे दोघं रेडी होऊन जातात तर ते त्यांच्या वस्तू तशाच अशाच जिथे जागा मिळेल तिथे ते ठेवून जात असतात दोघं पण. सो ते सगळं क्लिअर करणं काम होऊन जातं माझं चालू. ते दोघं जात नाही तोपर्यंत. ब्रेकफास्ट वगैरे झाला माझा राजेशसोबत आणि त्यानंतर ते ऑफिसला गेले आणि मग मी लगेच कामाला सुरुवात केली. आणि माझं हे रोजचं ठरलेलं आहे की जे आपण रोजचं रेग्युलर घरातलं आवरतो त्यासोबत एक एक्स्ट्रा काम करायचं, असं माझं रोजचं ठरलेलं आहे. आणि आज मी डस्टिंग घेतलं होतं आणि तुम्ही ते बघू शकता मी हा पाण्याचा स्प्रे करत होते, बट तो स्प्रेच होत नव्हता. मी बराच वेळ ट्राय केलं. त्यानंतर मला लक्षात आलं की मी यामध्ये एक लिक्विड भरलेलं होतं जे प्लांट्ससाठी स्प्रे करण्यासाठी होतं. ते मी भरलेलं होतं आणि मे बी ते त्या स्प्रेच्या स्ट्रॉमध्ये अडकलेलं होतं की काय माहीत नाही, ते स्प्रेच होईना. मग मी तो स्प्रे शेवटी ठेवून दिला आणि आता तो माझा ऑलमोस्ट वेस्ट झाला, म्हणजे फेकून द्यावा लागेल अशा कंडिशनला झाले आहे, कारण त्याचा काहीच यूज नाही झाला. मी नंतर पण भरपूर वेळ ट्राय केलं बट तो नाही झाला. मग मी शेवटी कापड ओला करून घेतला आणि त्याने हा डायनिंग क्लीन केला. म्हणजे डायनिंग माझा तसा वरची ग्लास रोजच क्लीन होते कारण आम्ही त्याचा यूज करतो जेवणासाठी. बट डस्टिंग जेव्हा करत असते तेव्हा त्याचे खालचे जे रॉड्स वगैरे असतात ते पण क्लीन करून घेते, म्हणजे तो मेंटेन राहतो. सो असं काहीसं माझं हे क्लिनिंगचं चालू आहे. आणि रोज एक काम एक्स्ट्रा केल्याने होतं काय की आपलं घर मेंटेन राहतं. आणि रोज एक काम केलं की 15 मिनटं जातं त्याला, फार तर फार 20-25 मिनटं, बट घर मेंटेन राहतं आणि सगळं जिथल्या तिथे पण राहतं. सो अशा पद्धतीने मी रोज एक एक्स्ट्रा काम करत असते. आज डस्टिंगचं घेतलं आहे. कधी मी किचनमधलं घेते, किचनमधले शेल्फ वगैरे क्लीन करून घेणं, ओटा साफ करून घेणं, टाईल्स वगैरे घासून धुवून घेणं या पद्धतीने. किंवा मग कधी जे सिंक वगैरे आहे ते क्लीन करून घेणं, म्हणजे डीप क्लीन करून घेणं, वॉशरूमच्या टाईल्स वगैरे त्या क्लीन करून घेणं. किंवा एक दिवस ट्रॉलीज आहेत ज्या बाहेरनं साफ करून घेणं, ओल्या कापडाने वगैरे पुसून घेणं. एखाद दिवशी स्विचबोर्ड साफ करून घेणं, ओल्या कापडाने पुसून घेणं. अशा पद्धतीने मी रोज जे आपलं आवरणं आहे घरचं ते आवरून झालं की एक काम एक्स्ट्रा अशा पद्धतीने मी करून घेत असते. आणि जे काही एक्स्ट्रा एक काम असतं त्याला 15 ते 20 मिनटं जातात, जास्तीत जास्त 25 मिनटं जसं मी मगाशी म्हणाले. बट ते 20-25 मिनटं आपण दिले त्या दिवशी तर घर मेंटेन राहतं. आणि म्हणजे खूप असं साफ नाही करायला लागत, कारण वरचेवर ते करत राहिल्यामुळे खूप खराबही नाही होत आणि एक्स्ट्रा एफर्ट्स असे नाही टाकायला लागत, पटकन ती गोष्ट क्लीन होत राहते. आणि तेच जर आपण खूप दिवसांनी ही गोष्ट करायला घेतली एखादं काम, तर ते इतकं खराब झालेलं असतं की ते क्लीन करायला खूप वेळ जातो आणि मग ते मेंटेन पण नाही राहत, वस्तू खराब होत जातात किंवा घरातल्या गोष्टी पण त्या क्लीन नाही राहत, वेळ खूप जातो, ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. आणि अशा पद्धतीने मॅनेजमेंट केल्यामुळे होतं काय की प्रत्येक गोष्ट आठवड्यातून 1 ते 2 वेळा ही साफ होऊन जाते. सो ती मेंटेन राहते, तितकी खराब नाही होत आणि दिसायलाही घर अगदी स्वच्छ आणि ऑर्गनाइज दिसतं, जे मला आवडतं. मला नाही आवडत फार पसारा वगैरे झालेला घरामध्ये, धूळ वगैरे झालेली. आणि घर प्रसन्न वाटतं जर मेंटेन ठेवलं तर, आणि ऑलवेज वेलकमिंग वाटतं आणि फ्रेश वाटतं स्वतःला पण घरामध्ये. सो माझा नेहमी प्रयत्न असतो की
प्रत्येक गोष्ट ही वेळच्या वेळी साफ केली गेली पाहिजे आणि घर अरेंज व्यवस्थित राहिलं पाहिजे. सो अशा पद्धतीने मी हे सगळं मॅनेज करत असते. यापेक्षा वेगळ्या जर काही टिप्स असतील तुमच्याकडे की तुम्ही ह्या टिप्स यूज करून घर तुमचं मेंटेन ठेवता, तर त्या पण तुम्ही मला सजेस्ट करू शकता खाली कमेंटमध्ये. तर नक्की सजेस्ट करा. आणि तुम्ही बघू शकता छान असे सगळे शेल्फ मी क्लीन करून घेतलेले आहेत आणि अगदी फ्रेश वाटायला लागतं जेव्हा आपण हे सगळं करतो. आणि लॅम्प आहे जो की मी वरचेवर साफ करत असते. ॲक्च्युली वरची लॅम्प शेड माझ्याकडनं त्या दिवशी मिस झाली क्लीन करायची. ती मी कशी क्लीन करते हे मी तुम्हाला नक्कीच एका व्हिडिओमध्ये शेअर करेल. आणि ती गेल्या आठवड्यात राजेशने बल्ब चेंज केला त्याचा, सो ती साफ केली गेली होती. सो ती माझ्याकडनं यावेळी राहून गेली आणि मी खालचे शेल्फ वगैरे सगळे मस्त क्लीन करून घेतले आणि अरेंज केले. मला गोष्टी होम डेकोरच्या घेण्यासाठी खूप आवडतात आणि मी त्या घेतही असते, बट त्या मेंटेन पण ठेवल्या गेल्या पाहिजे म्हणून त्या वरचेवर साफ करणं पण तितकंच गरजेचं आहे. आणि ते साफ केलं की फ्रेशही राहतात, छान मेंटेन राहतात. अशा भरपूर वस्तू आहे माझ्या घरामध्ये की ज्या खूप जुन्या आहे, खूप वर्षांआधी मी त्या घेतलेल्या आहेत. 5-5, 6-6 वर्ष होऊन गेलेलं आहे त्या गोष्टींना, तरी त्या आहे तशाच आहे. कारण हेच कारण आहे की जे वरचेवर मेंटेन करून ठेवणं. सो कधी कधी असं होतं की आता ही वस्तू खूप वर्ष झाले आहे, आता मला ह्या गोष्टीचा कंटाळा आला आहे, बट काय करू, ती चांगली आहे, ती टाकूनही देऊ शकत नाही आणि बोरही झालं आहे ती गोष्ट बघून, असंही होतं. सो मी अशा वेळी ती कुणाला तरी देऊन देते, कारण ती टाकून नाही देऊ वाटत. किंवा घरी मम्मीकडे देते, ती यूज करते. असं एक्सचेंज करत असतो. तिच्याकडच्या काही वस्तू मी आणते, माझ्याकडच्या काही वस्तू मी तिला देऊन देते. सो असं चालू असतं, कारण मेंटेन राहतात गोष्टी, सो त्या टाकूनही देऊ वाटत नाही, मग कुणाला तरी देऊन दिल्या जातात. सो अशा पद्धतीने मी हे सगळं अरेंज करत असते. सो अशा पद्धतीने रोजचे 15 ते 20 मिनटं एक्स्ट्रा देऊन मी घर मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करत असते, एक्स्ट्रा काम करून. तर इथे बघू शकता सगळं आवरून झालेलं आहे माझं, म्हणजे डस्टिंग वगैरे. आणि लास्टला मी हे सोफ्यावरचं कवर वगैरे झटकून ते अरेंज करत आहे. आणि हे सोफ्यावरचं कवर मी नेहमी टाकत असते, कारण माझा आधीचा पण सोफा होता, त्याचं पण कुशन मी लाईट कलरचं घेतलेलं होतं आणि आत्ता पण मी हे लाईट कलरचं घेतलं आहे. सो हे सोफ्यावरचं कवर मी नेहमी टाकत असते, जेणे की मेंटेन राहतं. फक्त ते कवर काढून वॉश केलं की क्लीन होऊन जातो, सोफा फ्रेश राहतो. आणि इथे बघू शकता मस्त असं घर छान असं आवरून झालेलं आहे. डस्टिंग वगैरे झाल्यानंतर झाडू फरशी करून झाली आणि तुम्ही बघू शकता मस्त असं घर छान आवरून झालं आहे. आणि सगळं लास्ट जेव्हा आपण फरशी वगैरे पुसून होते ना, तेव्हा एकदम फ्रेश वाटायला लागतं घरामध्ये. हॅलो. तर आता माझं छान आवरून देवपूजा वगैरे करून झाली आहे आणि आता मी जेवण करणार आहे. मग थोडं व्हिडिओ एडिटिंगचं काम पण करायचं आहे आणि त्रिशा आली की थोडं बाहेर पण जायचं आहे मला, माझे ड्रेस अल्टर करायला टाकायचे. सो बघूया आता कसं होतंय ते. त्रिशा स्कूलमधून आली आता आणि ऑरेंज खात आहे. तिचं फेवरेट फ्रूट आहे. म्हणजे स्कूलमधून आले की ती हे ऑरेंज घरात असेल तर ॲट अ टाइम 2 ते 3 ऑरेंज आरामात खाऊन जाते. काय म्हणते त्रिशा? तिला तसे सगळेच फ्रूट्स आवडतात, बट सध्या ऑरेंज जरा जास्तच फेवरेट झालं आहे. हो की? पण आत्ता सीझन नाही आहे ना, आत्ता सध्या. तसं तर तुला मँगो आवडतं,
ग्रेप्स पण आवडतात. चल खा मग. माझ्यासोबत येशील का नंतर बाहेर? माझे ड्रेस अल्टर करायला जायचंय. चालेल, तुझं खाऊन झालं की जाऊ मग. ओके. त्रिशाचा आत्ता इथे हेअर वॉश झालेला आहे. तिचा ह्या विकेंडला हेअर वॉश नाही केला कारण तुम्ही बघितलंच असेल मागच्या व्हिडिओमध्ये, तर तिची तब्येत ठीक नव्हती, फीवर वगैरे होता आणि सर्दी पण तिला झालेली होती. मग म्हटलं नको करूया हेअर वॉश, राहू देत. सो सॅटर्डे संडेमध्ये नाही जमलं मला तिला हेअर वॉश करून द्यायला, तर तिने आज करून मागितलं स्कूलमधून आल्यावर. आणि वीकडेजमध्ये पण नाही होत शक्य कारण सकाळी स्कूल असतं, तर थंडीचं ते हेअर वॉश करून ते ड्राय करून पाठवणं ते नाही होत. सो आत्ता तिने हेअर वॉश केला आहे, म्हणजे मी तिला करून दिला आहे. कसं वाटतंय? फ्रेश? चल मी तुला कोरडे करून देते केस. तू तर माझ्यासोबत येणार होती ना ग ड्रेस अल्टर करायला. आता काय जाऊ, 4:30 वाजायला आले. थोड्या वेळाने जायचं का संध्याकाळी? म्हणजे तू सोनालीकडून आल्यानंतर जायचं? ठीक आहे, मग तेव्हा जाऊया. तोपर्यंत मी तुम्हाला ते ड्रेसेस शेअर करते, म्हणजे दाखवते की कुठले ड्रेस मला अल्टर करायचे आहे ते. चला. हॅलो. तर हे काही ड्रेसेस आहेत जे मी दिवाळीला नाशिकला गेलेले तेव्हा घेऊन ठेवलेले होते मम्मीने. तर हा एक ड्रेस आहे, असा कुर्ता आहे हा, म्हणजे वरचा टॉप आहे हा, तुम्ही बघू शकता असा. ह्याला पूर्ण इथे असं वर्क केलेलं आहे, थ्रेडचं, पर्लचं, टिकली असं पूर्ण मस्त असं वर्क केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं काम आहे याच्यावर केलेलं आणि पिस्ता कलर आहे. मस्त ड्रेस आहे हा, असा काहीसा आहे. बट हा अजून मला लूज होतोय, सो अल्ट्रा करायचा आहे. आणि मध्ये मध्ये असं छोटं छोटं वर्क केलेलं डिझाईन आहे या पद्धतीचं, असं छोटं छोटं पूर्ण वर्क आहे. सो हा एक ड्रेस आहे. ह्याचा बॉटम प्लेन आहे, हा बॉटम आहे, हा प्लेन आहे सेम कलर मध्ये, इलास्टिक आहे बॉटमला. आणि दुपट्टा ह्याचा ऑर्गॅन्झा टाइप आहे, ऑर्गॅन्झा टाइप नाही, ऑर्गॅन्झाचाच आहे. आणि असं मस्त फ्लोरल प्रिंट आहे त्याच्यावर. सो असं वन साइड आपण घेऊ शकतो, अशा प्रकारचा हा आहे. ऑर्गॅन्झाचा दुपट्टा फ्लोरल आणि वर्क पण खूप सुंदर आहे याच्या ड्रेसवरचं, एकदम छान काम केलेलं आहे. सो हा एक ड्रेस आहे. आणि हा एक आहे, हा कॉटन मध्ये आहे, हा कॉटनचा आहे. हा पण मला खूप आवडला, मस्त आहे हा. समोर अशी प्रिंट आहे आणि प्रिंटलाच असं थोडंसं वर्क पण आहे, मिरर वर्क वगैरे हे असं या प्रकारचं वर्क पण आहे इथे, तुम्ही बघू शकता. छान असं वर्क आहे, मिरर वगैरे लावलेले आहेत. आणि समोर ही अशी नॉट आहे. 3/4 स्लीव्ज मध्ये आहे हा पण. आणि स्लीव्जला इथे असंच सेम पॅच आहे हा. आणि कट आहे, कटला पण सेम पॅच आहे, इथे बघू शकता तुम्ही. सो सेम पॅच आहे हा कटला पण. मस्त आहे. हा कॉटनचा आहे, एकदम प्युअर कॉटन आहे, एकदम एकदम सॉफ्ट आहे, मस्त आहे. पण हा पण मला लूज होतोय, सो अल्टर करावा लागणार आहे. आणि ह्याचा पण बॉटम प्लेन आहे, प्लेन बॉटम आहे, नॅरो बॉटमचे असतात पॅन्ट तसं आहे. आणि ह्याची ओढणी पूर्ण भरलेली आहे, जसं की टॉपवर तुम्ही बघितलं असेल फ्रंट साइडला असं मस्त पॅच आहे. सेम प्रिंट मध्ये हा दुपट्टा आहे, अशा पद्धतीचा. सो घातल्यावर एकदम मस्त दिसतो तो. मी ट्राय केला होता, बट फिटिंग करावा लागणार आहे तो. मस्त आहे हा पण. आणि हा मम्मीने तिच्याकडून दिवाळीसाठी मला घेऊन दिला. हा खूपच सुंदर आहे,
मला सगळ्यात जास्त हा ड्रेस आवडला. हा काहीतरी डिफरंट पॅटर्न आहे, पिंक कलर मध्ये. हा खूपच सुंदर आहे, वर्क पण छान आहे, कलर पण एकदम छान आहे. माझ्याकडे असा कलर मध्ये ड्रेस नव्हताच आणि पॅटर्न पण छान आहे हा. सो असा हा क्रॉप टॉप आहे आणि हे त्याच्यावरचं जॅकेट आहे. ब्लेझरची कॉलर कशी असते तशी कॉलर आहे, तुम्ही बघू शकता. ब्लेझरची कॉलर असते तर त्या टाइप मध्ये ही कॉलर आहे. याची इस्त्री करावा लागणार आहे तो, आणि त्या कॉलरला पण वर्क आहे. हे बघा, अशा पद्धतीचं हे जॅकेट आहे, ते इस्त्री करावं लागणार आहे. फोल्ड होतंय, तुम्ही बघू शकता. पूर्ण असं दिसत असेल, पूर्ण असं इथे कॉलर पासून खालीपर्यंत आणि पूर्ण असं वर्क आहे. हे जॅकेट आहे आणि वर्क पण खूप छान आहे, मस्त आहे. आणि ह्याचं फॅब्रिक ऑर्गॅन्झा नाही म्हणू शकत, बट सॉफ्ट आहे. ऑर्गॅन्झा असतं त्यापेक्षा सॉफ्ट आहे, बट थोडंसं ऑर्गॅन्झा कसं असतं, थोडंसं पातळ असतं, सी थ्रू टाइप तसं आहे. आणि वर्क पण तुम्ही बघू शकता, एकदम मस्त वर्क आहे. जसं त्या क्रॉप टॉप वर वर्क आहे तसंच आहे, पण हे पूर्ण हे कॉलर पासून खालीपर्यंत असं वर्क आहे. सो मस्त पॅटर्न आहे. हा पॅटर्नच मला इतका आवडला की खूपच छान आहे, आणि असा पॅटर्न माझ्याकडे नव्हता पण. सो असं आहे. आणि हा बॉटम आहे त्याच्यावरचा, सेम बॉटम आहे, इलास्टिक आहे. मला हे पण अल्टर करायला लागणार आहे कारण साईज थोडी मोठी आहे. अशा पद्धतीचा हा बॉटम आहे आणि बॉटम वर पण सेम वर्क आहे खाली. कलर पण एकदम छान आहे आणि वर्क पण छान आहे. मला हा पूर्ण ड्रेसच खूप जास्त आवडला. मागून पुढून दोन्ही बाजूने त्याला वर्क आहे, सेम त्यावर आहे. असं जॅकेट आणि क्रॉप टॉप वर आहे त्याच पद्धतीचं इथे वर्क आहे. पॅन्ट वर सुद्धा मस्त पॅटर्न आहे, मला खूप आवडला. सो हे तीनही ड्रेस आता मला अल्टर करायचे आहे. आणि हा ड्रेस मी जानेवारीत वेअर करणार आहे. जानेवारीत एक स्पेशल ओकेजन आहे, एक स्पेशल गोष्ट आहे जी तुम्हाला लवकरच कळेल काय ते. त्यावेळी मी हा ड्रेस घालणार आहे कारण हा मला खूप आवडला. आणि जे ओकेजन आहे म्हणजे जी गोष्ट आहे ज्यासाठी मी हा ड्रेस घालणार आहे त्यासाठी हा ड्रेस एकदम परफेक्ट आहे असं मला वाटतं. सो हा ड्रेस मी तेव्हा वेअर करणार आहे. फक्त हा मस्त आता अल्टर करून घेतला की रेडी टू वेअर. आणि असे हे 3 ड्रेस दिवाळीच्या वेळेस मी नाशिकहून घेऊन आलेले. संध्याकाळचे 5:30 व्हायला आले आणि मी चहा ठेवला आहे. सो आता मी चहा घेणार आहे आणि ते झालं की मग हे ड्रेसेस अल्टर करायला देऊन येणार आहे. स्वयंपाक इथे रेडी आहे. इथे पीठ लावून मिरच्या बनवल्या आहे. इकडे एक भाकर होत आहे, एक झाली आहे आणि त्रिशासाठी इथे 2 पोळ्या. आणि इथे मस्त अशी वांग्याची भाजी जी मी आता गरम करणार आहे. सो असा स्वयंपाक रेडी झाला आहे आणि आता मी जेवायला बसतो. चला तर मग भेटूया थोड्या वेळात. हॅलो. तर आमचं जेवण वगैरे झालं आणि मी किचन मधलं सगळं आवरून घेतलं. आता झोपायची वेळ झाली आहे. त्रिशा आणि त्रिशाचे बाबा वॉक करायला गेले आहेत. ते आले की आम्ही झोपणार. त्रिशाने तिची बॅकपॅक वगैरे सगळं करून ठेवलं आहे आणि आता आम्ही झोपणार. आणि थंडीचं असं कधी झोपेल असं होतं फार. माझी तर खाली जाण्याची पण इच्छा नाही होत वॉकसाठी, बट ते दोघं जातात. सो ते आले की आता आम्ही झोपून घेऊ. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काय काय बघायला आवडेल व्हिडिओजमध्ये ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.